हालेलुया। हालेलुया। प्रिय नीति वचन सुलेमान ने लिखा है नीतिसूत्र हे सुलेमानाने दिलेलं आहे और सुलेमान एक जब परमेश्वर से उसे बुद्धि मिली आणि सुलेमानाला ज्यावेळेस देवाकडून बुद्धी भेटली तब वो ये वचन लिख पाया आणि त्यावेळेस तो हे वचन लिहू शकला। और प्रियो उसने ये जो चौथे वचन में स्त्री के विषय में लिखा आणि चौथ्या वचनामध्ये त्याने जे स्त्रीबद्दल लिहिलेलं आहे हाँ वो ज़्यादा हमसे भी ज़्यादा स्त्रियों का ज़्यादा ज्ञान वो रखता है आणि आपल्यापेक्षा जास्त स्त्रियांचं ज्ञान तो ठेवतो, क्योंकि आप सबको तो मालूम नहीं होगा। कारण तुम्हाला सर्वांना तर माहीतच असेल। बताइए उसे इतनी स्त्रियों का ज्ञान कैसे? आणि त्याला इतकं स्त्रियांच्या बाबतीत ज्ञान कसं काय? वो एक राजा था राजा होता और अजून बताइए हाँ उसने बहुत सारी स्त्रियों से शादी खूप साऱ्या स्त्रियांशी त्याने विवाह केला होता। प्रियो ये एक रोग है। आणि हा एक रोग आहे, आजार आहे। क्या है? काय आहे? आजार, बीमारी, आजारपण आहे। बाइबल हमें बताता है हर पुरुष को एक ही स्त्री होना चाहिए, प्रत्येक पुरुषाला एकच पत्नी और असते हर स्त्री को एक ही पुरुष आणि होना चाहिए। प्रत्येक स्त्रीला एकच नवरा असला और पाहिजे। इसीलिए बाइबल में मलाकी में लिखा है परमेश्वर के पास बहुत आत्माएं हैं। आप पढ़ सकते हैं मलाकी अध्याय में। आणि म्हणून मलाकी अध्यायामध्ये तुम्ही वाचू शकता की देवाजवळ खूप आत्मे आहेत, लेकिन फिर भी पण तरी उसने सुद्धा आदम के लिए एक ही आत्मा त्याने बनाया, आत्मासाठी एकाच स्त्रीला बनवलं, ज्यादा आत्मा नहीं दी। जास्त आत्मे त्याने नाही दिले। उसने एक आदम के लिए एक ही आत्मा आणि बनाया। एका आत्मासाठी एकाच आत्म्याला त्याने बनवलं। अध्याय 2 अध्याय 2 और उसका 15 त्याचं 15वं वचन। मलाकी 2 अध्याय 2 त्याचं 15वं वचन। ज्याच्या ठाई आत्म्याचा थोडा तरी अंश आहे अशा कोणी असे कधी केले नाही। देवाला अनुसरणाऱ्या संततीची इच्छा करणारा कोणी आहे काय? याकरता आपल्या आत्म्याला जपावे व आपल्या तरुणपणाच्या पत्नीचा कोणी विश्वासघात करू नये। परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, हा परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो मला सूट पत्राचा तिटकारा आहे। मला सूट पत्राचा तिटकारा आहे। म्हणून सेनाधीश परमेश्वर म्हणतो, जो आपल्या पत्नीबरोबर क्रूरतेने वागतो त्याचा मी द्वेष करतो। हाँ जो अपनी पत्नी के साथ बुरा व्यवहार करता है, क्रूर रीति से रहता है, उसे मारता है, उसे पीटता है, उसको आदर नहीं देता, उसका सम्मान नहीं करता, उसको मैं क्या करता हूँ? नफरत करता हूँ। तुम्ही आपल्या आत्म्याला जपा, विश्वासघाताने वागू नका। लेकिन हमारे हिंदी में क्या लिखा है? क्या उसने एक ही को नहीं बनाया जबकि और आत्माएं उसके पास थी? क्यों एक ही को उसने बनाया? जब क्योंकि वो परमेश्वर योग्य संतान चाहता है। तो इसलिए प्रियो याद रखो परमेश्वर ने आरंभ से पुरुष को एक ही पत्नी होना और स्त्री भी एक ही पति होना ये नियम रखा है। आणि देवाने प्रारंभापासून प्रत्येक पुरुषाला एकच पत्नी असणं आणि प्रत्येक स्त्रीला एकच पती असणं हा नियम देवाने बनवला। परमेश्वर ने जब आदम को बनाया आणि देवाने ज्यावेळेस आत्माला बनवलं, उसके अकेलेपन को देखकर उसके लिए उसी की हड्डी की उसी की मांस की क्या किया? एक स्त्री को बना दिया। आणि त्याचं एकटेपणा बघून देवाने त्याच्या हाड मांसाची स्त्री निर्माण केली। ताकि वो जैसे अपने हड्डी मांस को आप अपने हड्डी मांस को कैसे प्यार करते हो? कारण तुम्ही कसं तुमच्या हाड मांसाला प्रेम करता, कैसे करते हो? कसं प्रेम करता, ख्याल करते हो, त्याची काळजी घेता ना। तो वैसे आप भी अपनी हड्डी मांस को यानी जिससे वो बनाई गई है उसको प्यार कर सके, उसका ख्याल कर सके। मग तसंच तुमच्या हाडा मांसाची जी स्त्री बनवलेली आहे तुम्ही तिला सुद्धा तसंच प्रेम केलं पाहिजे। ये प्रभु की इच्छा है। आणि ही देवाची तो इच्छा आहे। सारी स्त्रियां जो इस संसार में हैं वो परमेश्वर की ओर से पुरुषों के लिए बनाई गई एक ऐसा पात्र है जो निर्बल है, कमजोर है, लेकिन खूबसूरत है और आशीष है। आणि प्रत्येक स्त्री जी पुरुषांसाठी बनवण्यात आलेली आहे ती निर्बल आहे, पण तरी सुद्धा ती खूप सुंदर आहे, खूप चांगली आहे। और परमेश्वर ने पुरुष के लिए एक ब्लेसिंग दी है। आणि देवाने पुरुषासाठी एक आशीर्वाद उसकी दिलेला आहे। पत्नी कैसी भी हो, काली हो, गोरी हो, लंबी हो, नाटी हो, कैसी भी हो, लेकिन वो उसके लिए ब्लेसिंग है। आणि त्याची पत्नी कशी असो, काळी असो, गोरी असो, उंच असो, बुटकी असो, कशी असते तरी सुद्धा त्याच्या नवऱ्यासाठी ती आशीर्वादित आहे। लिखा है कि भली पत्नी आशीष लाती है। आणि जी चांगली स्त्री आहे ती आपल्या नवऱ्यासाठी आशीर्वाद आहे। आप शादी करने के बाद आणि तुम्ही लग्न केल्यानंतर अगर आपको आशीष मिला आणि जर तुम्हाला आशीर्वाद तो आपकी भेटला पत्नी के कारण प्रभु ने आपको ब्लेस किया। समजून जा तुमच्या बायकोमुळे देवाने तुम्हाला आशीर्वाद दिलाय। और अगर बुरी पत्नी रहेगी, वाईट पत्नी असेल, परमेश्वर को वो ग्रहणीय नहीं आणि है, जर ती देवासाठी ग्रहण योग्य नाहीये, तो लिखा है कि वो तुम्हारे हड्डियों का सड़ने का कारण होगी, यानी आपको रोग लाने वाली, आपको बीमारी लाने वाली, आपकी हड्डियों को दर्द देने वाली रहेगी। आणि तिथे देण्यात आलेलं आहे की
हाडं सडवणारी असेल, याचा अर्थ तुम्हाला आजारी पाडणारी, तुमची हाडं कुजवणारी असेल. तो ये याद रखो, आणि लक्षात भली ठेवा, पत्नी आशीष लाती है और बुरी पत्नी जो परमेश्वर की ओर से नहीं है, जो परमेश्वर नहीं चाहता, अगर उससे आप शादी करते हो तो वो क्या लाती है? हड्डियों में सड़ाहट यानी बीमारी लाती है. आणि जी सद्गुणी स्त्री आहे ती आशीर्वाद आणणारी आहे, पण जी देवासाठी ग्रहणयोग्य स्त्री नाहीये ती तुम्हाला त्रास देणारी, हाडं सडवणारी, तुम्हाला आजारी पाडणारी आहे. तो परमेश्वर ने जब आदम और हवा को बनाया तो सबसे पहले उनका विवाह कराया. आणि ज्यावेळेस देवाने आदम हवेला बनवलं, सर्वात पहिले त्यांचा विवाह लावला. तो आदम को पत्नी देकर उसे ब्लेस किया, आणि आत्माला पत्नी देऊन त्याला आशीर्वादित उसको केला, आशीष दिया. त्याला आशीर्वाद दिला. तो परमेश्वर हर पुरुष को पत्नी देकर ब्लेस करता है, आणि देव प्रत्येक पुरुषाला त्याला पत्नी देऊन आशीर्वादित उसे करतो. आशीषित करता है. आशीर्वादित वो करतो. फूले, वो बड़े, अच्छा हो जाए. त्याने बदलूक व्हावं, त्याने वाढावं, त्याचं सगळं चांगलं व्हावं. इसीलिए प्रियो, आप जितने भी अनमैरिड हो, आणि जेवढे तुम्ही अविवाहित आहात, उनके लिए तो अभी जितने अनमैरिड है उन्हें तो मैं अब कहूँगी कि आप आइसैक के समान बनो. आणि जे अविवाहित आहेत त्यांना मी सांगेन की तुम्ही इसाकासारखं बना. और जितने अनमैरिड कुंवारी लड़की है वो रिबेका के समान बनो. आणि जेवढे अविवाहित मुली आहेत त्यांनी रिबेकासारखं बना. एकदम बेस्ट यूथ है. यूथ के जवानी के दिनों में प्रियो परमेश्वर चाहता है कि आप प्रेयर करें अपने लाइफ पार्टनर के लिए कि आपको सही पार्टनर मिले. ऐसा ना हो कि भलता ही मिले और फिर आपकी हड्डियां सड़ने लगे. आणि तरुणांनी प्रार्थना केली पाहिजे त्यांच्या तारुण्याच्या दिवसामध्ये की पुढे जाऊन त्यांना चांगला जीवनसाथी भेटावा. जर त्यांना चांगला जीवनसाथी नाही भेटला तर त्यांना पुढे जाऊन त्रास उचलावा लागेल. बाइबल हमें बताती है, बायबल आपल्याला असं सांगतं. हम उत्पत्ति में जाएंगे. उत्पत्तीमध्ये जाऊया. जेनेसिस उत्पत्ती चैप्टर 24. अध्याय 24. जेनेसिस उत्पत्ती अध्याय 24. अध्याय 24. प्रियो, हम देखते हैं कि अब्राहम बूढ़ा हो गया था. आणि आपण पाहतो अब्राहम वयस्कर झाला होता. बूढ़ा होने के कारण वयस्कर झाल्यामुळे तो उसकी उम्र करीब मिनिमम 147 ऐसा कुछ होगा. 147 पकडून चालत त्याचं वय तेव्हा असेल. इतनी उसकी उम्र हो चुकी थी. एवढं त्याचं वय झालं होतं. और अभी वो चाह रहा था कि उसने परमेश्वर ने उसको बहुत सारी बातों में आशीषित किया. आणि आता देवाने त्याला खूप साऱ्या गोष्टींमध्ये आशीर्वाद उसको दिला एक ही होता. बेटा था, आइसैक. एकच मुलगा होता, इसहाक. और उसके लिए उसने लड़की देखने के लिए त्याच्यासाठी त्याने मुलगी बघायला हम देखते हैं कि अपने दास को चुना, त्याने आपल्या दासाची निवड केली स्त्री को चुना. आणि मल्कीसिदेकाची निवड केली. स्त्री के ना उसका नाम क्या नाम है उसका? एलियाजर. थैंक यू. एलियाजर को चुना. आणि एलियाजरला त्याने निवडलं. उसके दास का नाम है आणि एलियाजर. त्याच्या दासाचं नाव आहे एलियाजर. उसे कहा, जा मेरे बेटे के लिए लड़की लाना. त्याला सांगितलं जा आणि माझ्या मुलासाठी बायको म्हणून एक मुलगी घेऊन ये. ऑलरेडी आइसैक की उम्र कितनी हो चुकी थी? आणि पहिलेच इसहाकाचं वय किती झालं होतं? 40. हम पढ़ेंगे 25 का 19. 25-19 आपण वाचूया. अब्राहमाचा मुलगा इसहाक याची वंशावळी. अब्राहमाने इसाकास जन्म दिला. इसाक 40 वर्षांचा झाला आइसैक 40 इयर्स का हुआ. तेव्हा त्याने अरामी लाबान याची बहीण पदन अरामातील अरामी बतुएल याची कन्या रिबेका ही बायको केली. हिच्याशी विवाह किया. क्या लिखा है? विवाह किया. कितने साल का था वो उस समय? आणि किती वर्षाचा होता त्यावेळेस तो? 40 साल. 40 वर्षाचा. 40 साल लगे उसे अपनी शादी के लिए. उसने इंतजार किया 40 इयर्स. लेकिन 40 इयर्स में वो क्या कर रहा था? प्रेयर कर रहा था. आणि 40 वर्ष तो लग्नासाठी वाट बघत होता. आणि आपण पाहतो 40 वर्षापर्यंत त्याने प्रार्थना केली. उसके जीवन में सही पार्टनर आए. आणि त्याच्या जीवनामध्ये योग्य जीवनसाथी यावा. ऐसा मतलब ऐसा नहीं कि 24 घंटा वो प्रेयर ही कर रहा था. आणि याचा अर्थ असा नाही 24 तास प्रार्थनाच करत बसला होता. काम भी करता था. काम पण अपने करायचं. पिता का सारा काम व्यवहार सब वो चलाता था. स्वतःच्या वडिलांचं काम धंदा सगळं काही व्यवहार तो बरोबर करत होता. हालेलुया. 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 आप सोचोगे अभी अनमैरिड का वचन है, हम क्यों सुने? मैरिड का भी आएगा, इसी में आएगा. आणि तुम्ही विचार करा आता अविवाहित लोकांचं वचन आहे, मग विवाहित लोकांनी कशाला ऐकायचं? आता विवाहित लोकांचं बघायचे आहे. क्या करूं? मैंने तो आज श्राप का निकाला था. आणि आता श्रापाचं वचन काढलं आज होतं. श्राप जित नहीं. ठीक है, हमारे ऐसे बहुत सारे काम हैं जिसके कारण हम पूर्वजों का श्राप नहीं, अपने पापों के कारण क्या श्राप आता है उसके बारे में देखने वाले. आणि आपण पाप केल्याच्या नंतर आपण स्वतःवरती काय पाप ओढून श्राप ओढून गेलो याच्याबद्दल आपण बघणार आहोत. लेकिन स्तुति आराधना में प्रभु ने मुझे वचन कहा, बुरी पत्नी आशीष लाती है और बुरी पत्नी सड़ाहट लाती है. तुरंत मुझे क्लिक हुआ, प्रभु हे नीती वचनात आहे ना? तुला हा लगेच शोधायला घेतलं. 12व्या अध्यायात सापडलं. म्हणजे हे घ्यायचंय. मला जायचंय आणि रिबेकाबद्दल शिकव. आज प्रभु ने कहा इसहाक और रिबेका के बारे में तुम्हाला सुना. वहीत जास्त बघायची काही गरज नाही आज. ऐसे बुक में देखने की भी कोई जरूरत नहीं है. वहीत बघायचंय आणि शिकवायचं आहे. और बुक में देखना है आपको सिखाना है, असं काहीच नाही. इसकी कोई जरूरत नहीं है.
आत्मा लीड करतो जैसे भी प्रभु का आत्मा लीड करेगा और प्रभू चलाएगा। अनमॅरिड पण ऐकायचंय, मॅरिड पण ऐकायचंय. और जो विवाहित है उन्होंने भी सुनना है, जो अविवाहित है उन्होंने भी सुनना है। लग्न एक असं एक बंधन देवाने दिलं आहे. जर योग्य पत्नी असली आणि योग्य पती असला तर तुमचं मॅरिड लाईफ सुखाचं आहे. और शादी के ऐसा बंधन परमेश्वर ने रखा है कि अगर अच्छा और योग्य जीवन साथी आपके जीवन में आया तो आपकी जो फैमिली लाइफ है वो आनंद से भर जाएगी आणि शेवटपर्यंत चांगली. और आखिरी सांस तक वो पण चलेगी। जर लाईफ पार्टनर योग्य नसेल पर अगर आपका आयुष्य जीवन बरबाद. पर अगर आपका जीवन साथी बराबर नहीं होगा तो आपकी जिंदगी बर्बाद हो जाएगी। आयुष्यभर रडण्यापेक्षा और जिंदगी भर रोने से अच्छा है प्रभूच्या समोर जेव्हापर्यंत तुम्ही तरुण आहात तेव्हाच देवाजवळ रडा आणि म्हणा, देवा मला असा पार्टनर दे की जो पुढे जाऊन मला त्रास आणि विपत्त्या नसतील. और जब तक आप जवान हैं परमेश्वर के सामने रो और परमेश्वर से कहो कि प्रभु मुझे एक ऐसा जीवन साथी दे जो आखिरी सांस तक मेरे साथ बना रहे। 24:62 मध्ये आपण वाचतो. और हम 24 अध्याय में ऐसा पढ़ते हैं, जेनेसिस चैप्टर 24 वर्स 62 में हम पढ़ते हैं. उत्पत्ती 24 असं 62 मध्ये आपण पाहतो वाचतो 62-63. इकडे इसाक लयाय विहिरीकडून आला होता. तो नेगेबात राहत असे. इसाक संध्याकाळच्या वेळी ध्यान करायला रानात गेला असा. हाँ, वो क्या करने जाता था? परमेश्वर से ध्यान करने के लिए, प्रार्थना करने के लिए वो जाता था. जैसे डेली जाता था वैसे भी वो उस दिन भी गया. हम देखते हैं 40 इयर्स उसने लगाया, मतलब उम्र जवानी के दिनों से लेके 40 साल की उम्र तक उसने समय पकड़ा. घाई नहीं किया. पप्पा माझं वय झालंय, लग्न लावा. ओ पप्पा दिसत नहीं का मी वय वाढलंय, लग्न लावा. ओ पप्पा, ऐसा करके उसने पप्पा को नहीं लगाया. या अपने एरिया की कबीले की कोई लड़की को पटाया नहीं. हाय हाय डाली हाय लोग ऐसा करके, या ऐसा करके लाइन कुछ भी नहीं किया कि उसके पापा को लगे बाबा उसकी शादी कर दो. उसके पापा को ऐसा लगा नहीं कि बाबा शादी कर दो, कहीं ऐसा ना हो कि कहीं और गलत मुंह डाले, कहीं भाग गया या गलत लड़की उठा के लाया, कुछ किया. ऐसा उसके पापा को कोई टेंशन नहीं. आणि त्याच्या वडिलांना काही टेन्शन नव्हतं. 147 इयर्स अब्राहम का हो चुका था. आणि 147 वर्षांचा अब्राहम झाला होता. क्योंकि 137 एज में ये मर गई सारा. आणि 137 वर्षाचा जेव्हा तो होता त्यावेळेस सारा मेली होती. तो नाही, ती होती, तिचं वय होतं. ती जेव्हा होती तेव्हा सारा मेली. सारा का उम्र मरने के समय पे इतना था. आणि साराचं वय मरायच्या वेळेला इतकं होतं. है ना. और हम देखते हैं कि तब उसका उम्र 10 साल से बड़ा था ना उससे. आणि 10 वर्षांपेक्षा तो थोडा मोठा होता तिच्यापेक्षा. कितने साल से? 10 साल से. 10 वर्षांनी. इसलिए आज के जमाने में होतो 10 वर्षांनी मोठा. 10 साल से बड़ा. ये मोठा है बरोबर. लड़का बहुत बड़ा है बड़ा और इतना बड़ा लड़का हमें नहीं चाहिए. 10 वर्षांनी मोठा. और 10 साल से बड़ा है. रिबेका का काय? और रिबेका का क्या है? वो तो 20 साल से बड़ा था. तो 20 वर्षांपेक्षा मोठा होता. कौन? आयसैक. कोण इसाक. आज के जमाने मोठा म्हणून वो करून नाही बोलायचे. और इतना बड़ा लड़का मुझे नहीं करना है. हा म्हणतो माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी मोठा असला तरी चालेल. और मुझसे 1-2 साल बड़ा होगा तो चलेगा. वयाचं इथं देव लग्नामध्ये वय नाही पाहत. और शादी में परमेश्वर उम्र नहीं देखता. जेव्हा मुलगा मोठा असेल तेवढा समजदार असेल. और जितना लड़का बड़ा होगा उतना ही समझदार तेवढा होगा. लग्न पत्नीला तो सांभाळून और घेईल. उतना वो अपनी पत्नी को संभाल. आयसैक तेवढ्या वर्षांनी मोठा असल्यामुळे तो रिबेकाला सांभाळून घेतला. और इसाक कितने साल से बड़ा था इसलिए वो रिबेका को संभाल पाया खूप छान रीतीने तिला हँडल और करू बहुत शकला. अच्छी रीति से उसको हैंडल कर पाया. म्हणून त्यांच्या कौटुंबिक जीवनात कोणतीही गडबडी किंवा भांडण तंडा किंवा एक बाहेरील संबंध आले नाही. और इसलिए उनके वैवाहिक जीवन में कोई भी झगड़ा नहीं हुआ और कोई भी दूसरा रिश्ता उनके जीवन में ना नहीं राहेलचं आया. कुठे, ना रिबेकाचं कुठं बाहेर लफडं ना रिबेका का कोई बाहर लफड़ा था. लग्नानंतर नाही, लग्नापूर्व नाही, शादी से पहले भी नहीं, शादी के बाद भी आणि नहीं. नाही आयसॅकचं लग्नाच्या अगोदर नाही, लग्नाच्या नंतर. और इसाक का भी ना शादी से पहले था ना शादी के बाद हुआ. हे दोघेही एक असे जोडपे आहेत ज्यांनी आपल्या तारुण्यात एकदम पवित्रता ठेवली. और ये दोनों भी ऐसी जोड़ी हैं जिन्होंने अपने जवानी के दिनों में पवित्रता रखी. हा, आपल्या आयुष्यामध्ये एक असं जीवन त्यांनी निवडलं की आपल्या आई वडिलांना आदर देणं, मान देणं, सन्मान देणं. और अपनी जवानी के दिनों में उन्होंने ऐसा जीवन चुना कि अपने माँ बाप को आदर देना, उनका सम्मान करना. आणि आपल्या आई वडिलांच्याच अधीन राहून त्यांनी विवाह केला. और अपने माता पिता के अधीनता में रहकर ही उन्होंने विवाह किया. म्हणून प्रियांनो, आज तरुणांना तुम्हाला आज देव सांगतो, लग्नाची घाई करू नका. और जवानों को आज प्रभु कहता है कि शादी की घाई मत करना. आणि लग्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत पार्टनर चांगला मिळण्यासाठी प्रार्थना करा. और जब तक शादी होती नहीं तब तक अच्छा जीवन साथी मिलने के लिए प्रार्थना करते हैं. असा पार्टनर मिळावा जो तुम्हाला पुढे जाऊन
जिनको बच्चे पुढे हैं जाऊन ते मोठे होतील, आगे जाकर वो बड़े हो जाएंगे, तरुण होतील, जवान हो जाएंगे, विवाह योग्य होतील, विवाह के योग्य त्यांनी हो आपल्या जाएंगे। मुलांसाठी आताच प्रेयर करा की प्रभू जे दुःख आम्ही आमच्या आयुष्यात वैवाहिक कौटुंबिक जीवनात दुःख उचललं ते आमच्या मुलांच्या आयुष्यात येऊ नये. आमच्या मुलांना असा जीवनसाथी दे जो त्याच्याबरोबर फेथफुल, विश्वसनीय, चांगला राहील आणि त्यांचं कौटुंबिक जीवन आनंदमय राहील. और हर माता पिता ने अपने बच्चों के लिए इस तरह से प्रार्थना करना है कि प्रभु हमारे बच्चों को ऐसा जीवन साथी देना जितना दुख जितनी पीड़ा हमने हमारे जीवन में उठाई है वैवाहिक जीवन में, वो उनके जीवन में कभी आने मत देना, पर आगे जाकर उनको ऐसा जीवन साथी देना कि वो उनके साथ रहे और उनका जीवन आनंद से भर दे। वय वाढतंय, इसकी उम्र बढ़ रही पोरा है तुझं वय वाढतंय, और बेटा तेरा उम्र बढ़ रहा है म्हणायचं देव मला उत्तम देतो. और बोलना है प्रभु मुझे उत्तम देगा। आयझॅकचं वय वाढत होतं और इसहाक की उम्र बढ़ रही थी पण देवाने त्याच्यासाठी उत्तम ठेवलं. पर परमेश्वर ने उसके लिए उत्तम रखा था, रिबेका रिबेका। है ना, तो म्हणला माझं वय वाढतंय लग्न कर. आता का कसली आली असती त्याच्या आयुष्यात, और कोई भी स्त्री फिर उसके जीवन में आ त्याचं जाती आयुष्य बर्बाद और झालं. उसकी जिंदगी बर्बाद हो जाती है और उसको दुखी होना पड़ता है। बघा लग्न एक असं आहे और शादी ऐसी बात है हा त्याच्यामध्ये आयुष्यभर दुःख, आनंद चालली पण दुःख नको. जिसमें जिंदगी भर आनंद चलेगा पर दुख नहीं चलेगा। आपल्या आयुष्यात थोडंफार कधी दुःख आलं तर आपल्याला नकोशी वाटतं. और हमारे जीवन में थोड़ा भी अगर दुख आए तो हमें अजीब सा लगता है, हमें ऐसा लगता है कि कब वो चला जाए। पण जर आयुष्यभर ते दुःख असेल और तर अगर जिंदगी भर वो दुख होगा तो हा ना आयुष्य बरोबर. तो जिंदगी बर्बाद। विवाह करताना और शादी करते प्रार्थना समय करा परमेश्वर के सामने हे प्रार्थना देवा करो मला एक चांगली लाईफ पार्टनर दे ज्याच्याने तू मला आशीर्वाद दे. और हे प्रभु मैं मुझे एक अच्छा जीवन साथी दे जिसके द्वारा तू खुश हो ज्याच्याने तू मला आशीर्वाद और दे. जिससे तू मुझे आशीष दे पाए। पिता तू मुझे एक ऐसा पार्टनर देना जो मेरी हड्डी का होगा, मेरे मांस का होगा और मुझे तू उसके द्वारा वो आने के बाद मुझे ब्लेसिंग मिले. आणि देवा तुम्हाला असा लाईफ पार्टनर दे तो आल्याच्यानंतर माझ्या जीवनामध्ये आशीर्वाद आला पाहिजे। तो पहला पॉइंट परमेश्वर आप जवानों को यही कहता है, अपने शादी होने तक प्रेयर करो और अपनी जवानी को कंट्रोल में रखो. आणि तरुणांना देव हे सांगत आहे की तुम्हाला योग्य जीवनासाठी मिळण्यासाठी तुम्ही प्रार्थना करत राहा आणि तुमचं तारुण्य तुम्ही नियंत्रणात ठेवा। अपनी जवानी के दिनों में नई मटका मत करो. आणि आपल्या तारुण्याच्या दिवसामध्ये नैन मटका करू अपने नका। बॉडी को कंट्रोल करो. स्वतःच्या शरीराला शैतान नियंत्रणात चाहता ठेवा। है कि आपको पाप में गिराने की. आणि शैतानाची इच्छा आहे की त्याने तुम्हाला पापात अपने पाडावे। जवानों को खराब कर कर, पवित्रता भ्रष्ट कर कर वो क्या करना चाहता है, आगे आने वाले जीवन में आपको दुख और दर्द देना चाहता है. आणि तरुणांना खराब करून त्यांची पवित्रता भ्रष्ट करून पुढे येणाऱ्या काळामध्ये त्यांना दुःख द्यायचा। इसलिए जैसे इसहाक और रिबेका जैसे जवानी के दिनों में पवित्रताई में रहे और अपने माँ बाप के अंडर रहे वैसे ही रहो. आणि जसं इसहाक आणि रिबेका आपल्या तारुण्याच्या दिवसामध्ये पवित्र राहिले, आपल्या आई वडिलांच्या अधीन राहिले, तसंच तुम्ही सुद्धा राहा। हम देखते हैं कि उन लोग ने शादी से पहले एक दूसरे को देखा भी नहीं. आणि विवाहाच्या अगोदर त्यांनी एकमेकांना बघितलं सुद्धा तो नव्हतं। वैसे ही प्रियो शादी से पहले एक दूसरे के साथ चैटिंग करना, शादी से पहले मिलना, शादी से पहले देखरेख करना, ये बातें छोड़ दो. आणि लग्नाच्या अगोदर चॅटिंग करणं, लग्नाच्या अगोदर एकमेकांबरोबर बोलणं हे सगळं तुम्ही सोडून द्या। इस संसार में कोई परफेक्ट नहीं है, आणि या जगामध्ये कोणी परिपूर्ण नाहीये, कोई भी नहीं. कोणीच सिर्फ नाही, एक ही परफेक्ट है, फक्त एकच परिपूर्ण आहे, कौन? प्रभु यीशु. तो म्हणजे देव। इसलिए हम जितना बात करेंगे हमें लोगों की कमियां दिखती ही रहेगी. आणि जेवढं आपण बोलत जाऊ तेवढं आपल्याला त्यांच्या निर्बंधा, त्यांच्यामध्ये कमतरता आहे ते दिसून येते। तो इसलिए हम सही पार्टनर चुन पाने में पीछे हट सकते, या गिर सकते, धोखा खा सकते. आणि योग्य जीवनसाथी निवड करण्यामध्ये आपण फसू शकतो, आपल्याला धोका मिळू माता शकतो। पिता जो चुनकर देते हैं आई वो योग्य देते हैं. आणि आई वडील जे काही निवड करून देतात ते योग्य असतात। माता पिता नाम आपको अच्छा दिया है, आणि आई वडिलांनी तुम्हाला नाव चांगलं दिलंय. दिलंय, चांगलं दिलंय, दुख दिया है क्या ऐसा? दुःख दिलंय, तो आपका नाम ऐसा रखा है क्या? दुख, तुमचं नाव असं ठेवलंय गुस्सा, राग, मृत्यु, मृत्यू, है? ऐसा तो नाम नहीं रखते आणि ना. अशी तर नावं तुमची नाही आप ठेवली अपने ना। बच्चों के नाम कितने अच्छे अच्छे रखते हैं. आणि तुम्ही तुमच्या मुलांची नावं किती चांगली अच्छा ठेवता, खाना दिया है, चांगलं जेवण दिले, दिया है. आपके माँ बाप हमको अच्छा खाना देते हैं, तुमचे आई वडील तुम्हाला चांगलं जेवण देतात, कपड़े देते हैं, कपडे देतात, रहने के लिए घर दिया है, राहायला घर दिलंय, दिया है क्या? दिलंय का? तो क्या वो आपको अच्छा लाइफ पार्टनर नहीं दे सकते? म्हणजे तुम्हाला चांगलं योग्य जीवनसाथी नाही देऊ शकत का? मुझे यही पूछना है, आणि मला हेच विचारायचं आहे, अगर आपके माता पिता आणि तुमचे आई वडील आपको नाम अच्छा दे सकते तुम्हाला हैं, नाव चांगलं देऊ शकतात, घर अच्छा दे सकते तुम्हाला घर चांगलं देऊ कपडा अच्छा दे शकतात, सकते, तुम्हाला कपडे चांगले देऊ खाना अच्छा दे शकतात, सकते, तुम्हाला जेवायला चांगलं एजुकेशन देऊ अच्छा शकतात, दे सकते, शिक्षण चांगलं देऊ तो शकतात, क्या वो आपको लाइफ पार्टनर अच्छा नहीं दे सकते? मग ते तुम्हाला योग्य जीवनसाथी देऊ शकत नाही का? अब्राहम ने आइजैक को बेस्ट से बेस्ट दी. आणि अब्राहम आणि इसहाकाला उत्तमातलं उत्तम दिलं, अब्राहम को मालूम था मैं उम्र हो चुका हूं. आणि अब्राहमाला माहित होतं की माझं आता
वय झालेलं आहे. इसीलिए उसने क्या किया, म्हणून त्याने काय केलं, उसने मालूम था कि अगर मैं उसी एरिया की कनानी लड़की से शादी करूंगा तो मेरा लड़का आइजैक भटक जाएगा. आणि त्याला माहित होतं जर त्याच्या कुळामधल्या जर कनानी स्त्रीबरोबर मी जर विवाह करून दिला असता तर त्याचं जीवन खराब झालं वो असतं. कनानी लोगों के बीच में रहता था. आणि तो कनानी लोकांच्या मध्ये राहिला इसलिए असता. प्रियो याद रखो, संसार की लड़कियां, संसार के लड़के बहुत मोहित होते हैं आणि म्हणून लक्षात ठेवा प्रियांनो की जगातली जी मुलं आहेत मुली आहेत ते खूप सुंदर असतात और मोहित करते हैं, आणि ते मोह कसून आपल्याला आकर्षित करतात, आपल्याला खेचून घेतात, पाप में गिराते हैं. पापात पाडतात. और अब्राहम की इच्छा नहीं थी कि आइजैक गिरे. आणि अब्राहमाची इच्छा नव्हती की इसाककडे इसलिए उसके पडावं. माता पिता ने उसको ऐसे भय में बढ़ाया था, आणि त्याच्या आई वडिलांनी त्याला अशा रीतीने भयामध्ये वाढवलं इसीलिए होतं उसी में वो बढ़ता रहा. आणि त्याच्यातच तो वाढत राहिला. इसलिए माता पिता ने उनके लिए एक अच्छी चॉइस की, अपने ही घराने की, अपने ही कुल की, उसको चुन लिया. आणि म्हणून आई वडिलांनी चांगली निवड केली आणि त्याच्याच कुळामध्ये एक मुलगी त्याला वो दिली है रिबेका. आणि ती म्हणजे रिबेका. रिबेका एक मेहनती लड़की है, रिबेका एक कष्टाळू मुलगी आहे इसलिए लड़की चुनते समय मेहनती चुनो. आणि मुलगी बघते वेळेस कष्टाळू मुलगी बघा. खूबसूरती मत देखो, सुंदरतेला बघू नका. सुंदरता व्यर्थ है. आणि सुंदर 31 नीती सूत्रे Proverbs 31 31 नीति वचन नीती सूत्रे 31 अध्याय 31 और उसका 30. त्याचं 30. शोभा तो झूठी, सुंदरता व्यर्थ है, परंतु जो स्त्री यहोवा का भय मानती तो उसकी प्रशंसा की जाएगी. सौंदर्य बुरवणारे आहे हाँ, लावण्य सौंदर्य भुलाने वाला है, मिटने वाला है, फंसाने वाला है. व लावण्य व्यर्थ आहे. हाँ, शोभा झूठी है यानी फंस सकता है. परमेश्वराचे भय बाळगणारी लेकिन स्त्री जो स्त्री परमेश्वर को डरती है, परमेश्वर को मानती है, परमेश्वर को वो डर कर चलती है, वो आगे जाके माँ बाप को भी आदर रहेगी, पति के अधीन रहेगी, घर संभालेगी, अच्छी रीति से रहेगी. जो प्रभु को नहीं डरती आणि जे देवाचं भय बाळगत नाही वो क्या आपके माँ बाप को भी नहीं डरेगी. ते तुमच्या आई वडिलांना पण घाबरणार वो नाही. आपके लिए हड्डी, आपके बदन की हड्डी की सड़ाहट है. आणि तुमच्या हाडांना ती कुजवणारी आहे जो आपके माँ बाप को आदर नहीं देगी. जी तुमच्या आई वडिलांना आदर रिबेका देते. इज अ बेस्ट चॉइस. आणि रिबेका एक चांगली निवड होते. वो एक ऐसी स्त्री थी जिसने उम्र हुए अब्राहम को कितने साल, अभी आप अनुमान लगा सकते हैं, मैंने आपको पहले ही बताया था कि अब्राहम की एज कितनी हो चुकी थी. अब्राहमाचं किती वय झालं होतं? 147. कितना? अभी हम पढ़ेंगे उसके मरने के समय की आयु 25 का 7. 25 7 उत्पत्ति उत्पत्ती 25 का 25 7. 7. अब्राहमाच्या आयुष्याची वर्षे 175 होती. हाँ, कितना था हुआ उसकी आयु? 175. अभी 175 में से 147 कट करो. 28. हाँ, कितना? 28 साल वो जिया और रिबेका ने अब्राहम की अच्छी सेवा की. आणि 28 वर्ष तो जगला आणि रिबेकाने त्याची खूप चांगली सेवा केली. मृत्यू तक आइजैक के साथ था. आणि मृत्यूपर्यंत इसाका सोबत होते. रिबेका उसे छोड़ के नहीं गई. आणि रिबेका त्याला सोडून नाही गेली. ने बूढ़े ससुर की अच्छी सेवा की. आणि वयस्कर सासऱ्याची तिने चांगली सेवा जो केली. चुनाव किया गया वो क्या हुआ, वो उसके ससुर के लिए, अब्राहम के लिए फायदा हुआ, आइजैक के लिए भी और इसहाक अब्राहम के लिए. आणि जी निवड त्याने केली होती ती अब्राहमासाठी पण फायदेशीर ठरली आणि इसाकासाठी वो सुद्धा. एक मेहनती लड़की थी, आणि ती कष्टाळू मुलगी होते. मेहनती. कष्टाळू. जब उसने देखा, जेव्हा तिने बघितलं एलियाजर ने कहा मुझे पानी पिला, एलियाजर तिला म्हणाला मला पाणी पाज. तो उसने क्या ती किया, काय म्हणाली? उसने बोली हाँ मैं पिलाती हूँ. आणि ती बोली हा तुला पाजते. उसने उसको पानी पिलाया तिने त्याला पाणी पाजलं और कहा तुम्हारे ऊंट को भी मैं पानी आणि पिलाऊंगी. ती म्हणाली तुझ्या उंटांना पण मी पाणी पाजेन. कितने ऊंट थे? किती उंट होते? कितने थे? 10. 10 उंट होते. 10 ऊंटों को पानी पिलाना आसान काम नहीं आणि है. 10 उंटांना पाणी पाजणं ही सोपी गोष्ट नाही आहे. उसने उस एलियाजर के, अब्राहम के 10 ऊंटों को, यानी उसने, और पानी ऐसा नहीं था ना नल खोला लिया एक, वो कुएं में से खींचना था. आणि विहिरीमधून ते खेचायचं होतं. खींच के उसने एक ऊंट मिनिमम 15-20 ठंडा पानी पीता है. आणि 15-20 हंडे पाणी उंट पितो. इतना पानी पीता है वो. आणि एवढं पाणी इसलिए पितो. उतना पानी, मतलब उसने, एलियाजर ने देखा, परमेश्वर ने आइजैक के लिए एक मेहनती लड़की ली.
आणि देवाने इसाकासाठी कष्टाळू मुलगी दिली इसलिए वो आइजक के घर में जाने के बाद वो काम करने के लिए आगे पीछे नहीं हुई। आणि म्हणून ती इसाकाच्या घरी अब्राहमाच्या घरामध्ये गेल्याच्या नंतर काम करायसाठी मागे पुढे शादी नाही होने झाली. के बाद उसका मन उसका मैके में नहीं था। आणि लग्न झाल्याच्या नंतर तिचं मन तिच्या माहेरी लागलं उसके नव्हतं. भाई ने पूछा, तिच्या भावाने विचारलं बेटी तू जा रही है आणि तू रह जाते लेना, आणि थोडं राहा. 7 दिन 8 दिन रह ले। 7 दिवस 8 दिवस अजून पुढे उसका राहा. भाई उसको पूछता है, आणि अरे भाऊ तिला विचारलं अरे मत जाओ ना, आणि नकोच जाऊ. मत जाओ रे। 55 पढ़ो, 24 का 55। हे ऐकून तिची आई व भाऊ म्हणाले, मुलीला आमच्याजवळ थोडे दिवस निदान 10 दिवस तरी राहू द्या, मग कुछ ती दिन येईल. रखो, 10 दिन रखो। पण तो अभी त्या ऑलरेडी बातचीत हो गई ना शादी की, बराबर है। लड़की लोग की शादी की बातचीत हो जाती है। मम्मी, पापा, माझा दादा, भाऊ, हे सगळं मन माहेरी असतं। सारा शादी किया तो फिर कहाँ ध्यान होना चाहिए? कुठे स्वतःचं मन लावलं पाहिजे अपने ससुराल में। आणि स्वतःच्या सासरी. ओ जी, मुझे मैके जाना है 10 दिन के लिए। अहो मला माहेरी जायचं 10 दिवसांसाठी. नहीं नहीं बोलते, अभी 10 दिन नहीं बोलते। ओ जी सुनिए ना, अहो वो ऐका. दिन मम्मी को नहीं देखा, आणि खूप दिवस झाले मम्मीला नाही बघितलं. मम्मीची आठवण येते. 2 दिन तक रहो, आणि 2 दिवस जाऊन येऊ. 2 दिन जाके कितने दिन लगा दे। 2 दिवस जाऊन किती दिवस चालतात. अगर वो लड़की अच्छी रहेगी, जर मुलगी वो चांगली काम असेल, करती होगी, तिकडे घर काम में करत रखते, असेल, तर तो मैके वाले बोलते चल निकल माहेरची लोक बोलतात सर निघून जा तेरे घर जा। आणि तुझ्या घरी जा. है ना? अगर वो मैके में भी बराबर रहने आणि वाली जर ती माहेरी पण बरोबर राहणारी नसेल तर उसको बोलते जा तिला बोलतात जा. तो ऐसे ही हम देखते हैं कि रेबेका का जो भाई है, माँ बोलते 10 दिन रुको, आणि रेबिकाचा भाऊ आणि त्याची आई तिची आई म्हणत आहे थोडे 10 दिवस तिला ठेवा रहने दो और थोड़ा सा, आणि राहून दे बाद दहा में भेज दे, दिवस. आप आगे जाओ। आणि नंतर आम्ही पाठवतो तुम्ही पुढे व्हा. हाँ, लेकिन देखो 58, त्यांनी रेबिकास बोलावून विचारले, तू या मनुष्याबरोबर जातेस काय? हाँ, उसने कहा हाँ, ती म्हणाली जाते. और वो गई आणि ती और गेली उसने अपने ससुराल में मन लगाया। आणि तिने आपल्या सासरी स्वतःचं मन अपने लावलं. पति में इतना अच्छा रीति से उसने शादी, जब उनकी शादी हुई, जब वो आया उनकी शादी हुई, पढ़ेंगे 64। रेबिकाने दृष्टी वर करून इसाकाला पाहिले तेव्हा ती उंटावरून उतरली. तिने त्या सेवकाला विचारले, या रानात आपल्याला सामोरं येत आहे तो कोण? सेवक म्हणाला, हा माझा धनी. तेव्हा तिने बुरखा घेऊन आपले अंग झाकले. मग आपण काय केले ते हाँ, सर्व. ये जो है ना, यहाँ बताया कि उसने घूंघट लेकर अपना मुंह ढांप दिया। इसका मतलब है उसने आइजैक को रिस्पेक्ट दिया, आणि याचा अर्थ आहे तिने इसाकाला आदर दिला. रिस्पेक्ट दिया। आदर दिला. वो मेरा होने वाला पति तो है, माझा होणारा नवरा इसलिए आहे. उसने उसको एक रिस्पेक्ट दिया। आणि म्हणून तिने त्याला आदर दिला. फिर मग आपण काय काय केले ते सर्व त्या सेवकाने इसाकाला सांगितले. हाँ, दास ने सब कुछ आइजैक को सब कुछ बताया। मग इसाकाने तिला आपली आई सारा हिच्या डेऱ्यात आणली. हाँ, मतलब उसके पहले उनकी शादी हो गई, अब्राहम ने उनकी शादी लगाई। त्याने रेबिकाचा स्वीकार केला. हाँ, ती त्याची पत्नी झाली हाँ, वो उसकी वाइफ हुई। आणि तिच्यावर त्याचे प्रेम होते. हाँ, आपल्या आईच्या पश्चात उसको शांति मिली। इसाक सांत्वन पावला. हम देखते हैं कि रिबेका का लाइफस्टाइल ऐसा था कि जिसके कारण उसकी माँ की जो जगह वो किसने ले ली, उसे शांति मिली, उसको सांत्वना मिली रिबेका से। तो आणि- वाइफ ऐसी होनी चाहिए जो परमेश्वर की ओर से दी गई थी, जिसके कारण वो उसका मन शांत, आणि बायको अशी अस्वस्थ नहीं था। बायको अशी असली पाहिजे की ज्याच्यामुळे त्याचं मन शांत राहिलं पाहिजे. वो प्रभु की ओर से उसे मिली थी, इसलिए उसको ब्लेसिंग मिला। आणि ती त्याला देवाकडून भेटली होती म्हणून त्याला आशीर्वाद इसलिए भेटला. आगे आप देखो, परमेश्वर ने उसके हर काम में उसको ब्लेस किया, आणि पुढे तुम्ही बघा की देवाने त्याच्या प्रत्येक कामामध्ये त्याला आशीर्वाद उसको दिला 100% आशीष दी। आणि 100% त्याला आशीर्वाद 26 दिला. अध्याय में लिखा है, आणि 26 अध्यायामध्ये उसके दिलेला आहे. विषय में लिखा है, त्याच्या विषयी उसके बारे में ऐसा लिखा है. हम देखते हैं उसके विषय में लिखा कि परमेश्वर ने उसे ब्लेस किया, उसके साथ बात किया। देवाने त्याला आशीर्वाद दिला. देव त्याच्याशी बोलला. और 12 वचन में हम पढ़ते हैं कि प्रभु ने उसे 100% आशीष दिया। आणि 12व्या वचनामध्ये आपण पाहतो की देवाने 100% त्याला आशीर्वाद तो दिला. अभी बात देखते हैं कि यहाँ प्रियो कि एक चुनाव करने के लिए अपनी मर्जी से मत चुनो, प्रभु जो देता है उसे चुनो। आणि स्वतःच्या मर्जीने निवड करू नका, पण देव जे काही देतो त्याच्यानुसार तुम्ही चाला. परमेश्वर जो देता है माँ बाप के द्वारा वो बेस्ट, आणि देव देतो आई वडिलांच्या द्वारे ते उत्तम और असतं वो आगे अपने लिए लाभदायक है। आणि ते पुढे आपल्यासाठी फायदेशीर इसलिए असतं. परमेश्वर का ओर से मिली हुई पत्नी लाभदायक आणि है। देवाकडून मिळालेली पत्नी ही फायदेशीर आहे. इसीलिए देखो आगे जाके वो अपने उसके घर को पूरी रीति से अच्छी रीति से संभाल पाए। आणि म्हणून बघा पुढे जाऊन चांगल्या रीतीने ती
आपल्या घराला सांभाळू तो वैसे शकते. ही प्रियो प्रभु का वचन आज हमसे ये कहता है आणि देवाचं वचन आपल्याला हेच म्हणतं. कि आइजैक एक अच्छा प्रार्थना करने वाला व्यक्ति था. आणि इसाक एक चांगला प्रार्थना करणारा व्यक्ती होता. शादी होने के बाद लग्न उसने झाल्यावर रिबेका को भी प्रार्थना करने वाला बनाया. त्याने रिबेकाला सुद्धा प्रार्थना करणारा बनवलं. जब उसके पेट में बच्चा नहीं हो रहा था आणि जेव्हा तिला मूल होत नव्हतं, ती वांज होती, तो आइजैक ने बोला, अरे बांझ चल मैं जाता हूँ दूसरी शादी करता हूँ. आणि इसाक असं नाही म्हणाला की तू वांज आहेस तर मी जातो आणि दुसरं लग्न करतो. है ना? रिबेका ने उससे कहा मेरे लिए प्रार्थना कर. रिबेका त्याला म्हणाली माझ्यासाठी प्रार्थना कर. क्योंकि रिबेका ने देखा कारण मेरा रिबेका पति बघितले कैसा प्रार्थना करता की है, माझा नवरा कशा रीतीने प्रार्थना करतो परमेश्वर के साथ कैसे वास करता आणि है. कसं तो देवाशी संगत इसलिए ठेवतो. उसने कहा मेरे लिए आप 30 अध्याय में 25वें अध्याय में पढ़ सकते आणि हैं 25 अध्याय तुम्ही वाचू है शकता. ना? कि उसने उसने विनती की मेरे लिए प्रार्थना कर. आणि तिने त्याच्याकडे विनंती केली की तू माझ्यासाठी प्रार्थना और कर. हम देखते हैं कि आइजैक ने प्रार्थना की और रिबेका गर्भवती हुई. आणि आपण पाहतो की इसाकाने प्रार्थना केली आणि रिबेका गर्भवती झाली. प्रियो फैमिली लाइफ जीने के बाद आणि वैवाहिक जीवन जगल्यानंतर जगताना ऐसे स्पिरिचुअल होने चाहिए कि आपका जो निर्बल पार्टनर है वो आपको प्रभु में, आप उस निर्बल पार्टनर को प्रभु में लाना चाहिए. आणि तुम्ही असे आत्मिक असले पाहिजेत की तुमचा जो जीवनसाथी जो निर्बल आहे तो सुद्धा आत्मिक बनला पाहिजे. रिबेका ऑलरेडी परमेश्वर को नहीं जानती थी. आणि रिबेका पहिलेच ती ओळखत नव्हती इतना देवाला. जान पहचान उसकी नहीं थी. आणि इतकी ओळख तिची नव्हती. लेकिन इसहाक के कारण रिबेका परमेश्वर को जानने लगी पण इसाकामुळे रिबेका जास्त देवाला ओळखू लागली. और भी उसने आइजैक को प्रार्थना करने के लिए मौका दिया, परमेश्वर के करीब जाने के लिए किया. आणि अजून तिने इसाकाला प्रार्थना करण्यासाठी संधी दिली आणि अजून ती इसाकाला देवाच्या जवळ आप घेऊन गेली. ऐसा पार्टनर चुनो जो आपको परमेश्वर के करीब लेके जाए. परमेश्वर से दूर लेके जाना, प्रार्थना करने को नहीं देना, कंटाला करना, आलसीपन रहना, घर अस्त व्यस्त रखना, घर बच्चों को ध्यान नहीं देना, सिर्फ सोते रहना, खाना नहीं बनाना, ऐसे पार्टनर कभी मत चुनो. आणि असा जीवनसाथी तुम्ही शोधा जो तुम्हाला जास्त देवाच्या जवळ घेऊन जाईल, पण प्रार्थना न करणं, बायबल न वाचणं, घर अस्तव्यस्त ठेवणं, मुलांना न सांभाळणं, या सगळ्या गोष्टी करणारा जीवनसाथी तुम्ही निवडून पार्टनर आणा. ऐसा होना चाहिए जो आपको प्रभु के करीब लेके जाए, आणि जीवनसाथी असा असला पाहिजे की जो तुम्हाला देवाच्या जवळ ज्यादा से घेऊन जाईल. ज्यादा करीब लेके जाए. जास्तीत जास्त देवाच्या जवळ घेऊन जाईल. अक्सर लोग शादी करते हैं आणि अक्सर लोक लग्न और करतात वो ठंडे हो जाते हैं. आणि ते थंड पडतात. ऐसा नहीं होना है. आणि असं नाही झालं पहले पाहिजे. से भी ज्यादा प्यार प्रभु को करना. आणि पहिल्यापेक्षा जास्त प्रेम देवाला इसहाक केलं शादी पाहिजे. होने के बाद उससे भी ज्यादा प्रेयर करने लगा क्योंकि रिबेका ने उसको वैसे मदद किया, अलाउ किया, सहायता की. आणि इसाहाक लग्न झाल्याच्या नंतर अजून जास्त प्रार्थना करू लागला. का? कारण का रिबेकाने त्याला सपोर्ट केला, त्याला मदत केली आणि देवाच्या राज्यामध्ये वाढण्यासाठी. शादी के बाद भी प्रियो अक्सर बहू और माँ इन दोनों में अगर अंडरस्टँडिंग नहीं है, आणि जर सून आणि बायको आणि आई यांच्यात अंडरस्टँडिंग नहीं है, आपके घर में माँ बाप है और आपकी बीवी में अंडरस्टँडिंग नहीं है, आणि जर तुमच्या बायकोमध्ये किंवा तुमच्या आईमध्ये जर समजदारीपणा नाहीये, तो आप पुरुष होने के नाते आपको अकेले में अपनी पत्नी को समझाना है. पुरुष जैसे मुझे प्यार करती है वैसे मेरे असल्याने माँ बाप को प्यार कर. एकट्यामध्ये समजवायचं आहे की जसं तू मला प्रेम करतेस तसं माझ्या आई वडिलांना पण प्रेम कर. हाँ, ये जरूरी है. आणि हे गरजेचं आहे. प्रेम तू कार्य के द्वारा दिखा. आणि तुझं प्रेम तू कार्यांच्या द्वारे दाखव. ये जरूरी है क्योंकि पुरुष अगर देखो माँ बाप जितना भी बोलेंगे बहू को समझाने को जाएंगे, बहू सुनेंगी. आणि आई वडील किती सुनेला समजावायला गेले पण ती सून ऐकेल का? जो समझदार रहेगी रिबेका के जैसा, आणि जी समजदार असेल अच्छी देविका बहू मिली, अच्छी बहू मिली, भाग्यशाली. चांगली बायको भेटली, चांगली सून भेटली तर भाग्यशाली आहे. लेकिन अलग हो गई, जर वेगळी माँ बाप झाली को पति को अपने अलग लेके गए, आणि कल्याण. आपल्याला वेगळी घेऊन राहिली तर झालं गेलं. है ना, ये कल्याण. इसलिए हम भी जागरूक हैं, हम भी प्रभु को बोलते हैं, प्रभु तू जो देगा हम देंगे. आणि आम्ही देवाला म्हणतो देवा तू जे देशील ते आम्ही करू. क्योंकि हमको भी एक ही बेटा है, दो नहीं है. एक हमारे दो है दो तो है, कैसा दो है, है. ध्यान बड़ी गई ना, छोटा है. आणि दोन असतं तर ऐसा कसं हम आमचं सोचते हैं, छोटा हमारी आहे. मेंटेलिटी ऐसी है आणि ना. आपली मानसिकता अशी बड़ा आहे. बेटा गया, बड़ा अलग बेटा रह गया, गया. छोटे की तो बहू रहेगी. कारण छोट्या मुलाची तर सून राहील. ऐसे हमको आशा रहती है. आणि अशी आपल्याला आशा इनको असते. एक बेटा है, माझ्यानं एक मुलगा आहे, बहू अगर लेके गई तो सून घेऊन गेली तर काम क्या है, बूढ़ा में किसके सहारे में रहने का. आणि मग म्हातारपणी कोणाच्या आश्रयावरती जगणार. इसीलिए प्रभु से जो लड़की दी जाती है वो उत्तम होती है. आणि देवाकडून जी मुलगी भेटते ती उत्तम असते. प्रभु की ओर से जो स्त्री दी जाती है आणि देवाकडून जी स्त्री दिली जाते उसे आशीष मिलती है, घर बना है. आणि तिच्याद्वारे आशीर्वाद भेटतो आणि घर बनून राहतं, घर तुटत नाही. मालूम हुआ? तो ये जरूरी है. आणि हे गरजेचं आहे. इसलिए शादी के लिए एकदम घाई मत करो. और शादीशुदा लोगों ने अपनी पत्नी को ऐसे
समझाओ कि अपने कुटुंब को पकड़कर चलो। आणि लग्न करण्यासाठी तरुणांनी घाई करू नका आणि जे विवाहित आहेत त्यांनी आपल्या पत्नीला समजावा, पहले मैं समझाओ एकदा समजावा. क्यों, जैसे अगर तुम मुझे प्यार करती हो तो मेरे माँ बाप को भी प्यार करो। आणि जर तू मला प्रेम करतेस तर तू माझ्या आई वडिलांना पण प्रेम करशील, मेरे माँ बाप को भी तू संभाले, माझ्या आई वडिलांना पण तू सांभाळशील. ये जरूरी है, आणि हे गरजेचं आहे. तब फैमिली लाइफ आगे चलता है। आणि तेव्हा कौटुंबिक जीवन पुढे चालतं. स्त्री बड़ी इम्पोर्टेंट है, आणि स्त्री महत्वपूर्ण अच्छी आहे. रही चांगली राहिली घर शांत। तर घरात शांती आहे. लेकिन स्त्री अगर बराबर नहीं है जर स्त्री बरोबर नाहीये तो घर अशांत। तर घरामध्ये अशांती राहील. इसलिए यही नीतिवान वचन लिखने वाला सुलेमान कहता है, नीतिसूत्र लिहिणारा सुलेमान म्हणतो, क्या कहता है, झगड़ालू स्त्री के साथ रहने से अच्छा है ढाबे पे जाके रहना, छत के कोने में जाके रहना। ये उसकी तुलना किसके साथ की है, टपकता हुआ छत। छत टपकता है तो कैसा लगता है, अच्छा लगता है, टुक हम उसके नीचे बर्तन रखते फिर उसका आवाज आता है, फिर ऐसे इरिटेशन होता है, अच्छा नहीं लगता है। तो वैसे ही अगर स्त्री अगर किटकिटी रहेगी आणि स्त्री जर किटकिटी असते बराबर से घर में नहीं आणि रहेगी बरोबर तिने घरात नाही राहत तो घर में रहने वाले पुरुष को अस्वस्थ रखता है। तर घरामध्ये राहणाऱ्या पुरुषाला अस्वस्थ वाटेल होतं. सुलेमान क्यों लिख पाया ये, सुलेमान हे का लिहू शकला, मैंने आपको पहले ही बताया पहले तुम्हाला सांगितलं. बहुत सारी बीवी है, कारण त्याच्या खूप साऱ्या बायका होत्या. ऐसा आप कभी मत करना, आणि ये असं उसको तुम्ही करू बीमारी नका. थी, आणि हा त्याला रोग होता, आजार होता, मानसिक बीमारी त्याला कहते हैं। मानसिक आजार होता. उसके पिता ने भी वही गलती की दावीद ने। आणि त्याच्या वडिलांनी दाविदाने पण तीच चूक केली. दावीद को ये अटैक क्यों आया, ये बीमारी क्यों हुई, आणि दाविदाला हा आजार पण का लागला, क्योंकि उसको विश्वासघात हुआ था। कारण त्याच्यावर विश्वास उसकी करता पत्नी को नव्हता. किसी और के साथ, जो मिकल थी किसी और के साथ उसका विवाह करा दिया, आणि निकलचा विवाह कोणा दुसऱ्याबरोबर लावून टाकला. इसलिए उसको शॉक हो गया। आणि म्हणून तो त्याला तो धक्का बसला. वो शॉक के कारण वो सब, कोई भी विधवा है तो विधवा, आणि त्या धक्क्यामुळे तो छोड़ी हुई विवाह है विधवा, तो छोड़ी हुई, सोडलेली तर सोडलेली. 4-5 पत्नी रखी, आणि 4-5 बायका त्याने गेल्या. उसमें इसमें गुलामी में हो गया, आणि त्या गुलामी बीमारी में गेल्या. लग गया। आणि तो आजार पण त्याला लागला. इसलिए प्रियो, वचन के अनुसार परमेश्वर हमें कहता है, परमेश्वर की ओर से दी हुई जो स्त्री होती है वो ब्लेसिंग होती है, आणि देवाकडून मिळालेली जी स्त्री आहे ती आशीर्वादित और जो असते. परमेश्वर की ओर से नहीं आणि जी होती देवाकडून नसते चुनते हैं, जे आपण स्वतः निवडतो हमारे मर्जी से चुनते आणि हैं, आपल्या मर्जीने निवडतो, फिर वो घर में सड़ाहट लाती है, मग ती घरामध्ये सडाहट आणते आणि हाडांमध्ये पेन लाती है, बीमारी घर में दुखण बीमारी। आणते, घरामध्ये आजार पण आणते. अच्छी स्त्री है, घर में बीमारी नहीं रहेगी। आणि चांगली स्त्री आहे तर घरामध्ये आजार पण नसेल. वो प्रार्थना कर कर क्या करेगी, घर को हमेशा शुद्ध रखेगी, आणि ती प्रार्थना करून घराला शुद्ध ठेवेल हमेशा घर में अच्छा ही रहेगी। आणि घरामध्ये नेहमी चांगलंच राहील. जो स्त्री प्रार्थना नहीं करती आणि जी स्त्री प्रार्थना नाही करत, उसका लाइफ प्रार्थना का नहीं है, तिचं जीवन प्रार्थनेचं नाहीये, उस घर में हमेशा बीमारी रहेगी, उसके उसके शरीर में घरामध्ये भी बीमारियां रहेगी। नेहमी आजार पण राहील आणि तिच्या शरीरात पण आजार पण तो राहील. इसलिए बी केयरफुल। म्हणून खूप काळजीपूर्वक आज राहा. परमेश्वर हमें कहता है, शादी करने से पहले लोग जो है, आणि आज देवाचं वचन म्हणतं की लग्न करायच्या अगोदर जी लोक आहेत, लड़का लड़की मुलगा शादी शादी होने तक प्रेयर करो, लग्न होईपर्यंत प्रार्थना कर. परमेश्वर के सामने कोई ऑप्शन मत रखो, ये करोगे तो ऐसी दे ये चाहिए वो चाहिए, आणि देवासमोर कोणतेही ऑप्शन ठेवू नका, कोणतेही कंडिशन ठेवू मुझे नका. गोरी चाहिए, मला गोरीच मुझे पाहिजे, ऐसी चाहिए, मला अशीच पाहिजे, इतने तक तो होनी चाहिए, खाण्यापर्यंत तर लागलीच ऐसा पाहिजे. कुछ बोलो मत। असं काहीच बोलू प्रभु नका. तू जो देगा देवा तू जे काही देशील स्वीकार। मला स्वीकार आहे. मैंने भी प्रभु के सामने ऐसे ही बोला था, आणि मी पण देवासमोर हेच बोलली होते, तू जो देगा, तू जे देशील, हम जोशुआ के, हम काली हो गोरी हो नाटी हो कोई भी हो, जो तू देगा काळी असो गोरी असो पुटकी असो कशीही असो, तू जे काही देशील हम स्वीकार। त्याचा आम्ही स्वीकार करू. कंडीशन नहीं रखी, आणि काही शर्त नाही. प्रभु जो देता है कारण देव जे काही देतो ते योग्य हम देतो. चॉइस करी, कभी कभी हम गलत चॉइस कर आणि सकते आपली निवड कधी कधी चुकीची असू हैं, शकते हो सकते हैं, आणि आपण चुकीची होऊ शकतो. प्रभु कभी गलत पण नहीं देव choice कधीच चुकत नाही आणि तो कधीच चुकीची निवड करत पण नाही. करता। इसलिए वो परमेश्वर, आणि म्हणूनच तो देव आहे. इसलिए उसने आइजैक को योग्य स्त्री दी। आणि म्हणून देवाने इसाकाला योग्य अगर वो अपनी चॉइस से जाता आणि जर तो स्वतःच्या मर्जीने गेला असता रोती बैठता। तो रडत बसला असता. जो मैरिड है, आणि जे विवाहित आहेत उनको प्रभु ये कहता है, त्यांना देव हे म्हणतो, माँ बाप को भी संभालो, पत्नी को भी संभालो। आई वडिलांना पण सांभाळा, बायकोला पण सांभाळा. पत्नी अलग, चलो अलग रहेंगे, चलो अलग रहेंगे, मत मला सुनो। वेगळं राहा असं तर तुम्ही ऐकू नका, कभी भी मत सुनो। कधीच ऐकू नका.
माँ बाप को कभी मत छोड़ो, बाइबल हमें बताया। आई वडिलांना कधी सोडू नका, बायबल आपल्याला हे सांगते. वैसे ही पत्नी को भी मत छोड़ो। आणि तसंच पत्नीलाही सोडू नका. अगर ज़्यादा उसको अलग रहने की इच्छा है, थोड़े दिन के लिए बोलो, जब तक तेरी माँ बाप कितना दिन तक संभाल दे, माँ के घर में छोड़ के आओ। आणि जास्त जर तिला वेगळं राहायची इच्छा होत असेल तर तिला तिच्या आईच्या घरीच नेऊन सोडून द्या. मैं तुझे वहाँ से लाया, तेरे को उधर रख। आई तुला तिथून आलेला आहे, लेकिन कितना दिन संभाल दे। बघू किती दिवस सांभाळतात तुला. हाँ? अच्छी रहेगी वापस आएगी, अच्छी नहीं रहेगी उधर ही रहेगी। आणि चांगली असेल तर पुन्हा परत येईल, चांगली नसेल तर तिकडेच राहील. मालूम हुआ? माहीत झालं. लेकिन अलग रहने के लिए मेरी बीवी कितनी थी कि लोग बोल नहीं कर रहे, नहीं, अलग कभी अलग रहना ये चॉइस नहीं है। आणि वेगळं होण्याची निवड कधीच करू नका. और माँ बाप का कवरिंग होता है, आई वडिलांचा आशीर्वाद रहना असतं, है। ते घराला आशीर्वाद असतो. क्योंकि हमको जब आप खुद देखो, सोचो उदाहरण के तौर पर उदाहरणार्थ. हाँ, प्रणाम को रात को कुछ हो गया, प्रणामला जर रात्री काय झालं डरावना सपना आया, आणि भयानक स्वप्न त्याला पडले, तो सबसे पहला वो किसको आवाज देगा? सर्वात पहिले कोणाला आवडते? पापा! प्रेम भाई दौड़ कर जाएंगे, क्या हो गया बेटा, प्रथम क्या हो गया बेटा? उसके ऊपर हाथ रखेंगे, प्रेयर करेंगे। वो जो टच होता है ना, वो टच कहीं से नहीं मिलता। आणि तो जो स्पर्श आहे ना तो दुसरे कुठून भेटत नाही. जो माँ बाप का जो टच होता है, आई वडिलांचा जो समय स्पर्श आहे त्यावेळेस हम माँ बाप बीमारी में हम अनुभव लेते हैं। आणि आजारपणात अनुभव घेतो. हम सबसे पहले हमारे मुंह से निकलता है आई, आणि बाबा, आपल्या मुखातून निघतं मम्मी पापा, पापा, जिसको आप ज़्यादा प्यार करते हैं, त्याला तुम्ही जास्त प्रेम करता. क्योंकि वो टच हमें कहीं नहीं मिलेगा। आणि तो स्पर्श आपल्याला कुठेच नाही भेटणार. हमारे दुख में हम नहीं याद करते, आणि आपल्या दुःखात आपण त्यांनाच आठवण करतो. हमारे दर्द की घड़ी में हम सबसे पहले माँ बाप को याद करते हैं। आणि आपल्या त्रासीच्या घटकेस आपण जास्त त्यांनाच आठवण कुछ करतो. भी हुआ तो हमें ऐसा काही लगता है, तर जाओ असं वाटतं माँ बाप को जाकर बताओ। जाऊन आई वडिलांना सांगतो. इसलिए पहले जाते बोलते अब मम्मी आपसे संग मला बस का, तो बोलता अरे नहीं बेटा कुछ नहीं, हो जाएगा सब ठीक, ऐसे ऐसे जब पापा से बात करते पापा तुझे मार्गदर्शन करेगा। वो जी सुनते हो, तुम्हारा लाडला क्या कह रहा है? क्या हो गया बेटा ऐसा? क्योंकि स्त्री से भी जरा ज़्यादा बुद्धि पुरुषों को रहती है, आणि स्त्रियांपेक्षा थोडी जास्त बुद्धी पुरुषांना ज़्यादा व्यवहारिक ज्ञान भी पुरुषों को होता है, आणि व्यावहारिक ज्ञान जास्त ये पुरुषांना सच्चाई है। आणि खरं आहे. और बलवान भी पुरुष ही होते हैं, आणि पुरुष बलवान असते. इसलिए ज़्यादा सोचने वाला दिमाग पुरुषों को होता आणि जास्त विचार करण्याचं जे डोकं है। आहे ते एडवाइस पुरुषांना. ज़्यादा अच्छा, स्त्री से भी ज़्यादा पुरुष ज़्यादा अच्छा एडवाइस। आणि स्त्रियांपेक्षा जास्त पुरुष चांगली सल्ला मसलत देऊ शकतात. बेटा जाकर बोलेगा ऐसा हो गया, इधर ऐसा हो गया, तो बाप बोलेगा कुछ नहीं, ऐसे ऐसा करेगा तो ये हो जाएगा। आणि जर मुलाने जाऊन वडिलांना सांगितलं तर वडील त्याला चांगलं मार्गदर्शन करते. माँ बाप चाहिए, आणि म्हणून आई वडील पाहिजे. हमेशा दुआ करते रहते, प्रार्थना करते रहते, ब्लेसिंग देते रहते। आणि ते नेहमी प्रार्थना करत असतात, नेहमी आशीर्वाद देत राहतात. इसलिए माँ बाप से अलग होने का कभी भी रॉन्ग डिसीजन आपके मन में अगर दुष्ट डालता है तो निकालो। आणि आई वडिलांपासून वेगळं होण्याचा निर्णय जर दुष्ट तुमच्या मनामध्ये टाकत असेल तर ते विचार झाडून टाका. आपके माँ बाप से और आपकी पत्नी से जितना आर्ग्यूमेंट होता है उनके बीच में खड़े रहो, माँ बाप को भी हैंडल करो, पत्नी को भी हैंडल करो, पत्नी को भी समझाओ, तू इस घर की बहू है, तुझे ऐसा रहना है, तुझे ऐसा करना है, ऐसा आप उन्हें समझाओ। मुझे भी ऐसे ही बोला गया था, तो मेरे माँ बाप को रिस्पेक्ट देना, आदर देना, प्यार करना, मैं तुझे आदर दूँ। वो मुझे क्यों प्यार करते हैं? क्योंकि मैंने उनके माता पिता की सेवा की। आणि का अंक दिदींना प्रेम करतात? कारण दिदीने त्यांच्या आई वडिलांची सेवा केली. पीछे बैठे हैं, पूछो। मैं उनसे प्यार करती हूँ इसलिए उनके माँ बाप की सेवा। आणि मी त्यांना प्रेम करते म्हणून मी त्यांच्या आई वडिलांची सेवा केली. हम इसी रीति से प्रेम प्रकट करें, मुझे से प्रेम करते हैं, ऐसा थोड़ी काफी है। तीसरा पॉइंट, परमेश्वर आपको सिखाता है आपका पार्टनर आपको प्रभु के और लेके जाना वाला होना चाहिए, लेट नहीं कराना होना चाहिए, प्रभु से दूर नहीं कराना। आणि तुमचा पार्टनर तुम्हाला देवाच्या जवळ घेऊन जाणार असला पाहिजे. सेवा देवापासून के दूर लिए जाणार आगे नाही. करो अपने पार्टनर आणि को, सेवेसाठी तुमच्या पार्टनरला तुम्ही पुढे न्या. आगे लेके जाओ, आणि पुढे घेऊन जा. प्रभु के और करीब जाओ, देवाच्या अजून जास्त जवळ घेऊन जा. ज़्यादा से ज़्यादा। जैसे हाँ अगर ये मीटिंग जा, हाउस चर्च जा, इधर जा, आणि हाऊसेसमध्ये जा, इकडे जा, तिकडे जा. पार्टनर को प्रभु के करीब लेते। आणि तुमच्या पार्टनरला तुम्ही जास्त देवाच्या जवळ घेऊन यीशु करता है, और क्या बार बार यीशु यीशु करते हो? ऐसा नहीं। असं नाही. आप जितना क्यों? क्योंकि वो अगर प्रभु को इतना प्यार करते हैं
प्रभु को अगर इतना आदर देते तो आपको भी बहुत प्यार करेंगे, आदर देंगे। जर ते देवाला प्रेम करतात, देवाला आदर देतात, ते तुम्हालाही प्रेम करते, तुम्हालाही आदर देते. जो प्रभु को आदर नहीं देता, जो देवाला आदर नाही जो देत, प्रभु को प्रेम नहीं जो करता, देवाला प्रेम नाही तो करत, आपको और आपके माँ बाप को, आपकी फैमिली को प्यार नहीं तो करता। तुम्हाला, तुमच्या आई वडिलांना, तुमच्या कुटुंबाला तो प्रेम नाही करणार, आदर नाही देणार. मालूम हुआ? तो चॉइस करते समय इसलिए हो सके जितना आप अपने पार्टनर को प्रभु के करीब लेके जाओ। आणि जेवढं होईल तितकं तुम्ही तुमच्या पार्टनरला देवाच्या जवळ घेऊन जा. जितना प्रभु के करीब तेवढं तो देवाच्या जवळ, सुरक्षित, तेवढं तो सुरक्षित, उतना सुरक्षित। तेवढं सुरक्षित. हालेलुया, हालेलुया. प्रभु आपको आशीष दे। देव तुम्हाला आशीर्वाद इसलिए देतो. अपनी पत्नी के लिए प्रभु से प्रार्थना करो, प्रभु को धन्यवाद दो। स्वतःच्या पत्नीसाठी तुम्ही देवाने प्रार्थना करा, तिच्यासाठी धन्यवाद द्या. प्रभु ने आपको अच्छी पत्नी दी, देवाने तुम्हाला चांगली ब्लेस पत्नी करता है। दिली म्हणून देव तुम्हाला आशीर्वादित करतो. ये ब्याह होने के बाद परमेश्वर ब्लेस करता है, आणि विवाह झाल्यावर देव आशीर्वादित करतो. क्योंकि विवाह करने वाले परमेश्वर की योजना पूरी करते हैं। कारण विवाह करणारे देवाची योजना पूर्ण करतात. जब तक विवाह नहीं होता, सारे कुंवारे कुंवारियाँ स्वच्छ रहो, शुद्ध रहो, पवित्र रहो। आणि विवाह होत नाही तोपर्यंत सर्व मुला मुलींनी शुद्ध राहा, पवित्र राहा, प्रार्थना करत राहा. प्रभु को पहला प्यार समझो, आणि देवाला स्वतःचं पहिलं प्रेम समजा उसी को प्यार करते आणि त्यालाच प्रेम करत राहा. हैं। प्रभु आपको आशीष दे। देव तुम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. पवित्र पवित्र करुणा में प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु हम आपके सामने आते हैं। प्रभु कुटुंब बसेरे परमेश्वर है, कुटुंब जोड़ता है, तुझे कुटुंब उतना अच्छा नहीं लगता प्रभु। जितने मिलजुल कर रहते हैं उतना तेरी ब्लेसिंग, तेरी आशीष, तेरा कार्य होता है। इसलिए प्रभु हर घर की स्त्री को ऐसा चरित्र दे, ऐसा दे प्रभु विवेका के समान, जो घर बना है, इसने घर बनाया, घर तोड़ा नहीं। इसलिए मेरे पिता हर स्त्री घर की, हर घर की स्त्री ऐसी होने के लिए सहायता करना, करुणा दया रखना प्रभु। ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है प्रभु। यहाँ जितने जवान हैं प्रभु, अपनी मनमर्जी से पीछे नहीं जाए, परंतु तुझे भय मानकर तेरे पीछे चलने के लिए, और जो तू देगा उसे एक्सेप्ट करने के लिए मदद करना प्रभु। ये मेरी विनती, मेरी प्रार्थना है। जब तक इनका विवाह नहीं होता तब तक प्रभु प्रार्थना करते हुए अपना जीवन व्यतीत करने के लिए सहायता करना प्रभु। जितने मैरिड है एक दूसरे को धोखा न दे, परंतु प्रभु पवित्र पिता ज़्यादा से ज़्यादा प्रभु के करीब लेके जाए, प्रभु की सेवा कराए, यही मेरी प्रार्थना है। दया रखना कि वे जो परमेश्वर का भय मानता है और जो परमेश्वर का भय मानती है वो ही सच्चा है। इसलिए प्रभु अपने पार्टनर को ज़्यादा से ज़्यादा प्रभु के करीब लाने का ये काम करे। इसलिए प्रभु तूने इनका विवाह कराया, ताकि इन्हें प्रभु से दूर करने के लिए नहीं प्रभु, इसलिए इन्हें तू मदद कर, अपने पार्टनर को ज़्यादा से ज़्यादा प्रभु के करीब ले जाए। इनकी सुनी लेना, इनकी रक्षा करना, अनुग्रह करना, आशीष देना, शक्ति देना, बल देना, ताकत देना, ज्ञान देना, और आपके छेदे हुए हाथों में सुरक्षित इन्हें शबा दिन की सारी आशीष देना। कुटुंब बसेरे परमेश्वर इनका घर बनाए रखना, इनके घर में शांति है, मतभेद, कलह, झगड़ा आपस में तू में कभी मत हो, मिलजुल कर रहने के साथ इनकी सुधी लेना, इनकी रक्षा, आंखों के पुतली के समान संभाले। इन सबको तेरे छेदे हुए हाथों में सारा आदर, सारी महिमा, सारी प्रशंसा, सारा गौरव में आपको प्रभु यीशु मसीह के नीचे पवित्र सामर्थ्य नाम से प्रार्थना।